उद्धव ठाकरेंचा आजपासून विदर्भ आणि मराठवाडा दौरा सुरू होतोय। ज्या खासदारांनी बंड केलेला आहे त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत आणि एक आपण तुमच्या सोबत आहोत, आपण एकत्र आहोत अशा पद्धतीचा एक दिलासा आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्याचा प्रयत्न केला जात आहे। आज पहिलीच सभा आहे ती उद्धव ठाकरेंची आपण पाहिलं की यवतमाळमध्ये होत आहे, जिथं संजय देशमुख यांनी बंडखोरी केलेली आहे आणि ते सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत। सध्या आपण जिथं उद्धव ठाकरेंची सभा होत आहे त्या ठिकाणी आहोत। यवतमाळमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ही सभा होती आणि आपण स्टेजवर पाहतोय की अनिल देसाई आहेत, अरविंद सावंत आहेत खासदार, हे आता पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत। संपूर्ण तयारी आहे ती इथल्या स्थानिक शिवसैनिकांकडून करण्यात आलेली आहे। शिवसेनेकडून सातत्याने सांगण्यात येते की इथले लोकप्रतिनिधी यांनी बंड केलेला आहे, पण जो शिवसैनिक आहे तो मात्र मैदानावरच आहे, ग्राउंडवरच आहे आणि तो ठाकरेंसोबत आहे अशा पद्धतीचं एक भावना आहे ती शिवसैनिकांची आहे। आणि आपण पाहतोय सध्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जिथं उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे तिथे मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला पदाधिकारी आहेत, हे सुद्धा आता एकत्र आलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। उद्धव ठाकरे बंडखोर संजय देशमुख यांच्याबद्दल काय बोलणार याच्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे आणि अनेक जण आहेत ते वेगवेगळ्या भागातून या यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय की गर्दी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। खरं तर ज्यावेळेस संजय देशमुख यांनी बंड केलं त्यावेळेस वाटलं होतं की त्यांच्यासोबत पदाधिकारी शिवसैनिक सुद्धा जातील, पण ही गर्दी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने नागरिक आहेत ते त्यांच्या सोबत असल्याचं आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते। या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून अनेक ठिकाणावरून हे नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना नेमकं आता उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे। खरं तर तुमचे इथले खासदार सोडून गेलेले आहेत, पण तुम्ही सुद्धा ठाकरेंसोबत आहात का? मी ठाकरे पक्षाचा विधानसभा समन्वयक रविपाल गंधे, दिग्रज विधानसभा। आम्ही भक्कमपणे सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहोत। आम्ही पहिले सुद्धा जेव्हा 40 गद्दार आमदार गेले तेव्हा सुद्धा आम्ही ताकदीनं सोबत होतो। आता सुद्धा जे 6 खासदार गेले आता सुद्धा आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ताकदीनं आहोत आणि राहणार। काय वाटतं, काय मार्गदर्शन करतील उद्धव ठाकरे, काय सांगतील तुम्हाला? उद्धव साहेब एवढंच सांगतील की आज शिवसैनिकांनी भक्कमपणे पक्षाच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि भविष्यात त्या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे, एवढं नक्की या ठिकाणी सांगणार। महिला पदाधिकारी आल्यात, काकू कुठून आलाय तुम्ही? मी अकोला जिल्हा। काय वाटतं, उद्धव ठाकरे येत आहेत, याच लोकसभा मतदारसंघातल्या खासदारांनी तुमची साथ सोडलेली आहे? त्या खासदारांनी साथ सोडली ना, ते गद्दार झाले। आम्ही उद्धव साहेबांची साथ कधीच सोडणार नाही आणि विचार पण करणार नाही। मी अकोला जिल्ह्याची उपजिल्हा सांगताय आज ही वेळ आलेली आहे। खरं तर आधी 40 आमदार सोडून गेले, त्यानंतर 6 खासदार आता सोडून गेलेले आहेत, पण शिवसैनिक मात्र ठाकरेंसोबत दिसतोय। आम्ही साहेबांसोबतच राहून शेवटपर्यंत साहेबांसोबतच राहू। किती वर्ष झालं तुम्ही संघटनेत काम करताय? संघटनेत 2019 पासून आहे मी। आता काय वाटतंय, सगळे साथ सोडून गेलेले आहेत पण तुम्ही त्यांची साथ देता? आमदार जातील, निष्ठावान शिवसैनिक इथं जातील। निष्ठावान शिवसैनिक कुठं जाणार आहे? ते जाणार, हे निवडून डबल येतील का हे त्यांना महत्वाचं आहे। खासदार आमदार किती गेले पण शिवसैनिक जर साहेबांसोबत आहेत तर ते साहेबांसोबतच राहतील ना। शिवसैनिक साहेबांसोबत आहेत अशा भावना या शिवसैनिकांच्या आहेत। त्यामुळे नेमकं आता उद्धव ठाकरे यांना काय मार्गदर्शन करणार, काय सांगाल? संजय देशमुख तुमचे खासदार सोडून गेलेले आहेत, पण तुम्ही ठाकरेंसोबत दिसताय। आम्ही बाळासाहेब ठाकरेचे सच्चे कार्यकर्ते आहोत। आम्हाला या गद्दारासोबत जायचं नव्हतं। सत्ता आणि संपत्ती हा विषय नाही, आपल्या राज्याची जे प्रतिष्ठा आहे, मराठी माणसाचे वैभव आहे, अस्तित्व आहे, ते कायम राखण्यासाठी आम्ही उद्धव साहेबांसोबत आहोत। खासदार असं म्हणायचं की या भागामध्ये निधी मिळत नाहीये, कामं होत नाहीये, खासदारांनी काय कामं केली का नाही? गद्दारांना कामं करायचा काही विषय राहत नाही, काहीतरी सांगणे होते आम्हाला निधी भेटत नाही, आम्ही काही करत नाही म्हणून। मुख्य उद्देश आहे का त्यांना खोके भेटले, त्यांना मंत्रिपद भेटून राहिले, त्याच्यामुळे ते जाऊन राहिलेले आहे आणि निवड बदनाम करत आहे उद्धव साहेबांनी। तुम्हाला काय वाटतं, तुमचे खासदार म्हणतात की इथं पैसे मिळत नव्हते, निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसोबत गेलोय? हो, निधी जर मिळत नव्हता त्याला त्यांच्याकडे जे भेटलेला निधी त्यांनी खर्च नाही केला। 14 कोटी 18 कोटी रुपये त्यांना भेटले, त्याच्यापैकी त्यांनी किती 2 कोटी काहीतरी खर्च केले। जे कट्टर शिवसैनिक आहे तुम्हाला काय वाटतं आज
आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत. हे आपण गर्दी पाहतोय, अजूनही एक हळूहळू गर्दी आहे ती आता वाढू लागलेली आहे. या संपूर्ण यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून हे सगळे शिवसैनिक महिला आहेत, ते आज उद्धव ठाकरे त्यांना काय मार्गदर्शन करणार हे ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्या ज्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत त्या आक्रमक प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. आणि संजय देशमुख यांच्यावर त्यांनी निशाणा साधलेला आहे. गद्दार म्हणून संजय देशमुख यांचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. त्यामुळे 2029ला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचाच खासदार या ठिकाणी होणार अशा पद्धतीचा आश्वासन आहे, विश्वास आहे, तो सुद्धा यांनी व्यक्त केलेला आहे. एक गर्दी आपण पाहतोय, पुन्हा एकदा गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील. पण त्याआधी आपण पाहतोय की शिवसैनिक मात्र ठाकरेंसोबत असल्याचं या संपूर्ण मेळाव्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. कॅमेरामन रोहित वानखेडेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, यवतमाळ.